नमस्कार मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजचा आपला जो टॉपिक आहे वर्ग 10वा, यामध्ये सर्कल म्हणजेच काय वर्तुळ याचा आपला हा बेसिकचा दुसरा व्हिडिओ आहे। तर या ठिकाणी आपल्याला आकृतीचं स्वरूप पाहून या ठिकाणी समजून येईल की आता आपण स्टेप बाय स्टेप म्हणजे जे काही वर्तुळ आहेत वर्तुळाचं आपण स्टेप बाय स्टेप जसे की पहिले ह्याच्यामध्ये आपण पाहिलं वर्तुळ होतं, पुन्हा नेमकं ते काय आपण स्पर्शिका काढली, त्रिज्या, लंब कोणत्या ठिकाणी होतो काय नाही, पुन्हा नेमकं पायथागोरसच्या प्रमेयानुसार कशी या पद्धतीने आपल्याला कर्ण काढता येतो, बरोबर आहे। म्हणजे हे आपण या ठिकाणी त्या अगोदर पाहिलेलं होतं पहिल्या व्हिडिओमध्ये। आता आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत की एका बिंदूतून जाणारे वर्तुळ किती असतात, दोन बिंदूतून जाणारे वर्तुळ किती असतात, पुन्हा 3 एकरेषीय बिंदू असतील अथवा पुन्हा नेमकं त्याच्या देखील 3 एकरेषीय बिंदू असतील। या सर्व बाबीचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आजच्या पिरियडमध्ये आपला विचार करायचा आहे। तर या ठिकाणी असा प्रश्न आहे की आता या ठिकाणी 3 वर्तुळ दिले, बरोबर आहे। 3 वर्तुळ दिल्याच्या नंतर आपला असं सांगता येईल की या एका प्रतलामध्ये ए नावाचा एक काय दिलेला आहे, बिंदू दिलेला आहे। ए या नावाचा एक बिंदू घेतलेला एका प्रतलामध्ये आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर पी क्यू आर हे काय वर्तुळाचे केंद्रबिंदू आहेत, बरोबर आहे। हे तिन्ही केंद्रबिंदू ए या प्रतलातून जातात। म्हणजे थोडक्यात सांगायचं की या बिंदूतून तिन्ही वर्तुळ या ठिकाणी गेलेले आहेत, बरोबर। मग या ठिकाणी आपल्याला असा एक सोप्या पद्धतीने असा एक प्रश्न आहे की बाबा म्हणजे एक या बिंदूतून म्हणजे ए हा एक बिंदू आहे, म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या किती असेल असा आपला सर्वसाधारण प्रश्न आहे। मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल, एका बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या किती असेल, तर आपलं जर उत्तर बरोबर आहे, आपलं जर उत्तर म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुन्हा नेमकं काय काढता येतं, वर्तुळ काढता येतात, म्हणजे असंख्य वर्तुळ काढतात। आपलं जर उत्तर काय येत असेल, असंख्य येत असेल, तर ते आपलं उत्तर काय योग्य आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगायचं की एकाच वर्तुळातून एकाच बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या कशी असते, असंख्य असते, कितीही असते, बरोबर। हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं। आता पुढची जी काही ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे नेमकं या ठिकाणी आपल्याला सांगायचं एका बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या असंख्य आहे, दोन भिन्न बिंदूतून, कारण का 2 बिंदू असतात आणि ते कसे असतात, भिन्न ठिकाणी असतात आणि भिन्न असतात। 2 भिन्न बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या किती असेल हा एक आपला प्रश्न आहे। हा जो प्रश्न आहे आपण काय पेजेसवर करूया, कारण का आपला फळ्यावरती कारण का लंब दुभाजक काढावा लागतो आणि पुन्हा नेमकं त्याचं बिंदू घेऊन आपल्याला वर्तुळ काढावे लागतात। मग यासाठी आपल्याला पेजेसवर करावं लागेल। पुन्हा आपण या ठिकाणी येऊया। तर या ठिकाणी आपण हा जो भाग आहे तो या ठिकाणी समजून घेता की एका बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या किती असते, असंख्य असते, आणि 2 भिन्न बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या आपण कृती केल्याच्या नंतर आपण समजून घेऊया। तर या ठिकाणी आपल्याला कृती नंबर 1 ची या ठिकाणी पाहिजे, म्हणजे 2 बिंदूतून एकूण किती वर्तुळ काढतात या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहे। तर या ठिकाणी आपल्याला कसं करता येईल या ठिकाणी आपण विचार करूया। तर पहा, अगोदर तुम्ही काय करून घ्या, ए आणि बी या 2 बिंदूचा काय करायचा, रेषाखंड काढून घ्यायचा। ओके, मग रेषाखंड काढल्याच्या नंतर आपण या ठिकाणी कुठेही याला काय करतो, नाव देऊ शकतो। या ठिकाणी ए नाव द्या आणि या ठिकाणी काय करता, बी नाव द्या। ओके, हां। तर या ठिकाणी आता पहा, ए नावाचा बिंदू अलग आहे आणि बी नावाचा बिंदू अलग आहे, म्हणजे बिंदू कसे आहेत, भिन्न भिन्न आहेत, बरोबर। मग भिन्न बिंदू असल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी रेषाखंड काढायचा आहे, बरोबर। रेषाखंड काढण्यासाठी जो काय ए बी जो अंतर आहे यामध्ये नेमकं निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन निम्मेपेक्षा काय करायचं, जास्त अंतर घ्यायचं आणि वरी काय करायचं, एक चॉप मारायचा। ओके, हां, या ठिकाणी असा एक तुम्ही काय करा, चॉप मारून घ्या। पुन्हा नेमकं हीच क्रिया काय करायची, खाल्ल्या भागात सुद्धा नेमकं याच पद्धतीने चॉप मारून घेता येतं। पुन्हा आता ए या टोकावरती ठेवल्याच्या नंतर आता बी या टोकाचा विचार करून पुन्हा नेमकं या ठिकाणी आपला चॉप मारता येतो। ओके, हां, तर ह्या ठिकाणी सुद्धा इकडून सुद्धा ही क्रिया पूर्ण आपल्याला करता येते, पहा। ओके, हां, मग आता हे केल्याच्यानंतर पण या ठिकाणी आपलं थोडंसं आपण चॉप पूर्ण मारलेला नव्हता, म्हणजे आपला काय करता येईल या ठिकाणी पहा, हे जोडून घ्या। ओके, हां, मग आता असं झाल्याच्या नंतर आता काय करायचं, स्केल घ्यायची, स्केलनं ही जी काही रेषा आहे ती काय लंबदुभाजकाच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी रेषा ओढून घेता येते। ओके, हां, ही रेषा आलेली आहे, ओके, राईट आलेली आहे। त्याच्यानंतर आता काय करावं लागेल, आता सर्वांना माहिती आहे या ठिकाणी काय लंब झालेला आहे। ओके, हां, मग आता वर्तुळावरती आता या ठिकाणी रेषेवरती कोण या ठिकाणी बिंदू घ्या। या ठिकाणी आपण काय घेतलं की ओ नावाचा बिंदू घेतला, बरोबर। आता ओ नावाचा बिंदू घेतल्याच्या नंतर ओ आणि ए घ्या, ओ, बरोबर। म्हणजेच या ठिकाणी काय करायचं, ओ ए ही काय घ्यायची, त्रिज्या घ्यायची। थोडक्यात या ठिकाणी ओ या ठिकाणी कंपासचं टोक ठेवायचं आणि ओ ए ही काय घ्यायची, त्रिज्या घेऊन, बरोबर। ओ ए ही त्रिज्या घेऊन आता काय करायचं, एक वर्तुळ काढायचं। ओके, हां, तर वर्तुळ व्यवस्थित काढा, गडबड नाही करता येणार। याच्यामध्ये जर आज थोडं जरी चुकलं तर थोडं आपलं गणित चुकू शकतं, यासाठी थोडं काटेकोर पद्धतीने आपल्याला करता येतं। तर पहा, या ठिकाणी ओ या ठिकाणी आपण बिंदू घेऊन या ठिकाणी एक वर्तुळ काढलेला आहे, बरोबर आहे, मी वरच्या भागात घेतलेला। आता पुन्हा मी काय करेल की या ठिकाणी ए नावाचा बिंदू घेतो, बरोबर, ए घेतलेला आहे, पी नावाचा बिंदू घेईल, बरोबर। हां,
तर पहा आता या ठिकाणी वाटलंच तर तुम्हाला आता OA घेतला, आता तुम्ही काय करा, PB घ्या अथवा BQ घ्या. तर या ठिकाणी जे काही O नावाचा बिंदू या ठिकाणी मी कंपासचं टोक ठेवलेला आहे आणि म्हणजेच PB ही काय वर्तुळाची त्रिज्या घेऊन या ठिकाणी मी पुन्हा दुसरं एक वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर. तर पहा आता या ठिकाणी कसं करायचं, तर या ठिकाणी सेम जे आपण आतापर्यंत करत आलो तसंच त्या पद्धतीनुसार हे बघा, A या बिंदूतून पण जात आहे आणि पुन्हा B या बिंदूतून सुद्धा या ठिकाणी वर्तुळ जात आहे. ओके. आपण किती काढले, 2 वर्तुळ काढले. जर आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी घ्यावं असं वाटत असेल OP, आता इथं OP Q घ्या वाटत. ओके. Q हा बिंदू घेतला. आता कोणताही बिंदू या ठिकाणी कंपासचं टोक ठेवायचं आणि या ठिकाणी B घ्या अथवा A घ्या. तर कोणतं घेणार, A घेता, A घ्या, काय अडचण नाही. ओके. तर पहा आता लास्ट शेवटचं स्टेप आहे आपली या ठिकाणी. या ठिकाणी म्हणजेच काय, AQ ही वर्तुळाची त्रिज्या घेतलेली आणि या ठिकाणी आपण काय करत आहोत, वर्तुळ काढत आहोत. तर पहा कशा पद्धतीनं हा काढायचा. तर B या बिंदूतून गेलेला आहे का, या ठिकाणी गेलेला आहे. ओके. तर पहा राईट. तर ह्याचा अर्थ आपल्याला लिहिता येईल की या ठिकाणी सांगता येतं की वर्तुळामधून म्हणजेच या ठिकाणी किती बिंदू आहेत, 2 भिन्न बिंदू आहेत. म्हणजे A एक बिंदू आहे आणि B एक बिंदू आहे. बरोबर आहे. ह्या आपण काय काढला, एक रेषा काढली, 2 भिन्न बिंदू घेतले आणि निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय काढला, एक रेषाखंड काढला. रेषाखंड काढून त्यास लंब काढला आणि त्या रेषेवरती भिन्न भिन्न काय घेतले, बिंदू घेतले आणि बिंदू घेऊन नेमकं या ठिकाणी OA घेतला, पुन्हा नेमकं PB घेतली त्रिज्या, त्याच्या पुन्हा अंतर AQ त्रिज्या घेतली आणि आपण काय काढले, वर्तुळ काढले. म्हणजे मला सांगायचं एवढंच की या ठिकाणी 2 भिन्न बिंदूतून एक वर्तुळ काढता येतो का, 2 वर्तुळ काढतायत का, 2 पेक्षा अधिक वर्तुळ काढतायत, असा आपला सर्वांना प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर 2 भिन्न बिंदूतून जाणारे किती वर्तुळे असू शकतात, असंख्य वर्तुळ असू शकतात अथवा कितीही वर्तुळे आपल्याला या ठिकाणी काढता येतात. तर अशा पण आपली जी काही कृती नंबर 1 ची होती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आणि थोडक्यात सांगायचं की कृती जी काही 2 ची आहे, नैक रेषेत जे काही नैक रेषेत 3 बिंदू असतात, त्या नैक रेषेत 3 बिंदूतून सुद्धा नेमकं आपल्याला एक आणि एकच वर्तुळ काढता येतो. या ठिकाणी मी शब्दशः सांगत आहे, कृती नैक रेषे बिंदूची आपण आपल्याला करायची नाही. मग पुन्हा आता दुसरी गोष्ट अशी एक आहे की 3 एकरेषीय बिंदू असतात. 3 एकरेषीय बिंदूमध्ये एकही वर्तुळ काढता येत नाही अथवा 3 एकरेषीय बिंदूतून एकही वर्तुळ जात नसतं अथवा नेमकं जात नाही. बरोबर. तर अशा पण आपण या ठिकाणी जी काही याची ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे. तर आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं की एकरेषीय बिंदूतून म्हणजे या ठिकाणी असं सांगायचे की एका बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळांची संख्या जी कशी असते, तर असंख्य असते. बरोबर. हे आपण पाहिलं. पुन्हा नेमकं दुसरा विचार केला की 2 भिन्न बिंदू होते. बरोबर आहे. 2 भिन्न बिंदूतून आपण आता या ठिकाणी थोड्या वेळाखाली आपण थोडी कृती केली आणि त्या कृतीतून आपण असं सिद्ध करून टाकले की 2 भिन्न बिंदूतून सुद्धा वर्तुळांची जाणारी जी काही संख्या आहे ती किती असते, असंख्य असते अथवा किती वर्तुळे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतात. पुन्हा तिसरी गोष्ट अशी आहे की 3 नैकरेषीय बिंदूतून एकूण किती वर्तुळ काढता येते, तर 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ काढता येतं. बरोबर आहे. 3 नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ काढता येतं. हे आपण या ठिकाणी सिद्ध केलं नाही, पण तुम्हाला ते देखील सिद्ध करता येईल. वाटलंच तर आपल्या या ठिकाणी पेज नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. 49 वरती आपल्याला ही कृती दिलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे 3 नैकरेषीय बिंदू एकही वर्तुळ काढता येणार नाही. आणि चौथा असा प्रश्न आहे आपल्याला की 3 एकरेषीय बिंदू आहेत. 3 एकरेषीय बिंदूतून एकूण आपल्याला किती वर्तुळ काढता येतील, तर 3 एकरेषीय बिंदूतून आपल्याला एकही वर्तुळ काढता येत नाही. हे मी या ठिकाणी आपण शब्दशी काय करत आहोत, विचारात घेत आहोत अथवा शब्दशी या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. बरोबर. तर आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की जे काय पुढचा जो टॉपिक, जसे की नेमकं आता या ठिकाणी स्टेप बाय स्टेप आपण जात आहोत, तसं नेमकं या ठिकाणी आपल्याला प्रकार असा आहे की वृत्तछेदिका आणि स्पर्शिका. बरोबर आहे. तर या ठिकाणी वृत्तछेदिका कोणती असते आणि स्पर्शिका कोणती असते याचा आपल्याला पूर्ण बेसिकरित्या या ठिकाणी काय करायचा, विचार करायचा आहे. तर पाहूया आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जेवढी काय आपल्याला पेज नंबरवर 50 वरती जी काही कृती दिली आहे आकृतीचं तेवढं मी या ठिकाणी स्वरूप मांडलेलं आहे. तर ते आपल्याला कशा पद्धतीने समजून घेतात या ठिकाणी आपण स्टेप बाय स्टेप प्रयत्न करणार आहोत. तर पहा, पहिलं जे काही वर्तुळ आहे या ठिकाणी वर्तुळ दिलं आहे ए. या वर्तुळाचा काय वर्तुळाचा काय आहे, तो केंद्रबिंदू आहे. बरोबर आहे. रेषा एल आहे. रेषा एल आणि वर्तुळ ए यांचा काही संबंध आहे या ठिकाणी नाही. म्हणजे या दोन्हीमध्ये कुठला एक सामायिक बिंदू दिसतो का आपल्याला, दिसतो का, दिसत नाही. मग या ठिकाणी एकही सामायिक बिंदू दिसत नाही. परंतु म्हणजे आकृती 1 झाली, रेषा एल झाली, या दोन्हीचा विचार केल्याच्या नंतर आपण आकृती 3 नंबर कडे येऊया. तर या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता आहे, बी आहे. त्या ठिकाणी वर्तुळास नेमकं काय, रेषा काढलेली आहे. बरोबर आहे. रेषा काढलेली आहे आणि ती वर्तुळास पण या ठिकाणी स्पर्श करते, पी या ठिकाणी स्पर्श करते. म्हणजे या ठिकाणी पहा
जर दोन घटक असतील आणि त्यामध्ये एक वस्तू असेल तर त्या वस्तूला आपण काय म्हणतो, सामायिक वस्तू म्हणतो. तसं या ठिकाणी वर्तुळ हा एक घटक आहे, रेषा हा एक घटक आहे आणि त्यामध्ये एक बिंदू कोणता आहे, सामायिक बिंदू आहे. म्हणजे थोडक्यात पी हा काय बिंदू आहे, सामायिक बिंदू आहे. दोन्ही ठिकाणी काय करतो, तो स्पर्श करतो. म्हणून या ठिकाणी वर्तुळ व रेषा यामध्ये पी हा काय आहे, सामायिक बिंदू आहे. आता नेमकं रेषा एम ही वर्तुळ व रेषा म्हणजे वर्तुळाची रेषा एम ही काय, वर्तुळाची काय एक प्रकारची स्पर्शिका असून रेषा व वर्तुळ यांचा सामायिक स्पर्श बिंदू पी आपल्याला असं म्हणता येईल. म्हणजे पी हा वर्तुळाचा काय सामायिक स्पर्श बिंदू आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. तर या ठिकाणी पाहिलं आपण, तर यावरून आता आपल्या सर्वांना माहित आहे की आता इथं वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. तर केंद्रबिंदू जरी असला तर आपण लगेच थोड्या वेळाखाली किंवा थोड्या वेळाच्या नंतर आपल्याला काय प्रमेय सिद्ध करायचा आहे, रेषा आपलं स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. म्हणजे थोडक्यात ही जी रेषा आहे वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी रेषा, बरोबर आहे, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी रेषा, वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका आणि तो बिंदू बरोबर आहे, तो बिंदू केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला काय असतो, या ठिकाणी लंब असतो. बरोबर, हे आपला थोड्या वेळाच्या नंतर आपल्याला काय करायचं शिकायचं आहे. म्हणजे आपलं या ठिकाणी जाणवलं की रेषा एम ही वर्तुळाची काय स्पर्शिका आहे आणि वर्तुळ व रेषा यांचा सामायिक स्पर्श बिंदू कोणता आहे, पी आहे. या ठिकाणी आपण योग्य पद्धतीने समजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता ही आपल्याला थोडक्यात म्हणजे एका बिंदूचा संबंध काय, दोन बिंदूचा संबंध काय, यावर आपल्याला आधारित आपला वेगवेगळे स्वरूप म्हणजे या ठिकाणी बघायला भेटणार आहे. अथवा एका बिंदूतून जाणारी रेषा असते ती वर्तुळास काय करते, स्पर्श करते आणि त्याला आपण काय म्हणतो ते स्पर्शिका असते. बरोबर आहे. मग या ठिकाणी तसं म्हणजे अशी परिस्थिती आहे का, या ठिकाणी नाही. वर्तुळाचा केंद्रबिंदू सी आहे, वर्तुळ सुद्धा अलग आहे आणि या वर्तुळामधून काय करत आहे, रेषा ही स्पर्श करत नसून वर्तुळाच्या मध्यभागातून अथवा वर्तुळामधून नेमकं काय जीवेच्या स्वरूपात या ठिकाणी रेषा जात आहे. बरोबर. मग ही रेषा वर्तुळास पण या ठिकाणी क्यू आणि आर या ठिकाणी आपल्याला काय करते, छेद दिले आपल्याला दिसत आहे. वाटलं तर आपण या ठिकाणी रेषेला नाव काय देऊया, एन ही रेषा आहे. रेषा एन ही वर्तुळास क्यू आणि आर या दोन ठिकाणी काय करते, छेदते. बरोबर आहे. मग या ठिकाणी छेदते तर या ठिकाणी एका बिंदूमध्ये जर छेदत असेल किंवा स्पर्श करत असेल तर त्याला आपण स्पर्शिका नाव दिलं. पण दोन ठिकाणी वर्तुळ असल्यामुळे ती काय करते, छेदते. यावरून आपल्याला सांगते की रेषा एन ही वर्तुळास क्यू व आर या दोन बिंदूमध्ये छेदत असल्यामुळे ही वर्तुळाची काय आहे, वृत्तछेदिका आहे असं आपण या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे रेषा एन ही वर्तुळाची काय आहे, क्यू व आर या अनुक्रमे दोन ठिकाणी काय कर छेदत असून रेषा एन ही वर्तुळाची काय आहे, वृत्तछेदिका आहे असं आपल्या या ठिकाणी सांगता येतं. बरोबर. म्हणजे आपण वर्तुळ एचा रेषा एल चा काहीच संबंध नसताना या ठिकाणी व्यक्त केलं. म्हणजे कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, परंतु या ठिकाणी रेषा एम आणि वर्तुळ यांचा सामायिक स्पर्श बिंदू पी आहे. रेषा एम ही वर्तुळाची स्पर्शिका या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. पुन्हा वर्तुळ आणि रेषा म्हणजे रेषा एन ही वर्तुळास दोन ठिकाणी किंवा दोन बिंदू मध्ये काय करते, छेदते. म्हणून रेषा एन ही या वर्तुळाची काय आहे, वृत्तछेदिका आहे. या ठिकाणी वरचा भाग आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. बरोबर. आता या ठिकाणी आता स्पर्शिका कशी निर्माण होते या ठिकाणी आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहणार. आपण एकदम बेसिक एकही शब्द आपण या ठिकाणी सोडत नाही. तर पहा, वर्तुळाचा केंद्रबिंदू आपण या ठिकाणी काय घेतला, ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू घेतला. आता केंद्रबिंदूतून या ठिकाणी एक आपण इतकी काय ह्या ठिकाणी जी काही रेष सोडली याला आपण काय सांगितलं, त्रिज्या म्हणतो. बरोबर. म्हणजे ओपी ही वर्तुळाची काय एक प्रकारची त्रिज्या आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचे, लंब काढायचे. बरोबर. एक रेषा ओढायची आणि या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, लंब ओढता येईल. तर पहा, या ठिकाणी रेषा ओढून घ्या. बरोबर. ही रेषा या ठिकाणी आपण ओढलेली आहे. मग आता ही रेषा काढल्याच्या नंतर या ठिकाणी जे काय वर्तुळाचे जे काय छेदनबिंदू आहे दोन ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी इथं काय नाव द्या, ए द्या आणि या ठिकाणी काय करा, बी द्या. आणि या ठिकाणी प्रत्यक्षरित्या नेमकं त्रिज्येवरून जर रेषा जर ओढली तर आपल्याला या ठिकाणी काय लंब स्वरूपात दिसतं. बरोबर. म्हणजे काटकोनाचं स्वरूप या ठिकाणी येत आहे. पुन्हा नेमकं हीच कृती करत राहा. बरोबर. हा, तर पहा या ठिकाणी इथं पुन्हा काय होईल, हे रेषा ओढली आपण, पुन्हा या ठिकाणी रेषा ओढू. बरोबर. हा, तर पहा पुन्हा नेमकं या ठिकाणी रेषा पहा ओढा. मग शेवट काय होईल, थोडं राईट. ओके. तर पहा या ठिकाणी काय झालं, हे ए या ठिकाणी बी, हा ए. बरोबर. हे बी, हा ए आणि हा काय झाला, बी. आणि शेवटी कशामध्ये समाविष्ट झाला, पी मध्ये झाला. तर थोडक्यात मला सांगायचं आहे की या ठिकाणी इथं सुद्धा लंब होत आहे, या ठिकाणी सुद्धा लंब होत आहे, लंब लंब. बरोबर आहे. हा,
तर आता थोडक्यात तुम्हाला सर्वांना कळालं असेल की नेमकी ही जी काही रेषा आपण ओढत आहोत या रेषेच्या स्वरूपामध्ये आपल्याला रेषा ओढत म्हणजे रेषा काढत 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 ही जी काही रेषा AB आहे ती कशामध्ये समाविष्ट झाली आहे, P या बिंदूमध्ये काय समाविष्ट झाली आहे, म्हणजे थोडक्यात स्पर्श बिंदू या ठिकाणी काय झाला याचा P झाला आणि P या बिंदूतून रेषा नेमकं गेलेली आहे आणि या ठिकाणी काय झालं आहे, काटकोन त्रिकोण झालेला आहे. यावरून नेमकं आपल्याला स्पर्शिका कशी निर्माण होते या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर असं याचं एक थोडक्यात बेसिक स्वरूप म्हणायला लागलीच आपण म्हणजेच थोडक्यात आपलं काय त्रिज्या आणि स्पर्शिका अथवा स्पर्शिका त्रिज्याप्रमाणे आपण थोड्या वेळाच्या नंतर आपण काय लगेच बघणार आहोत. तर जर आपला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर ते तुम्ही घेऊ शकता.